नमस्कार बहनों। बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में राज नहीं होते, जिन्हें पडती है झुककर चलने की आदत उन सरों पर कभी ताज नहीं होते, असं म्हटलं जातं। आणि आम्ही अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये, मदतनीसताईंच्या बाबतीमध्ये असं बघितलेलं आहे की मैंने जो एक बार कमिटमेंट कर ली तो मैं किसी के बाप की भी नहीं सुनती और अपने आप की भी नहीं सुनती, असंच दाखवून देतात। परंतु माझ्या अंगणवाडी सेविकाताईने एक अशी कमाल करून दाखवलेली आहे की ज्या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये धमाल अशी बातमी पसरलेली आहे। कारण की वयाच्या 57व्या वर्षी अंगणवाडी सेविकाताईने त्या ठिकाणी 12वीची परीक्षा पास केलेली आहे। ज्यावेळी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून ही परीक्षा पास करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचा आकडा खूप मोठा आहे। अशा परिस्थितीमध्ये माझ्या अंगणवाडी सेविकाताईने FRS केलं, गृहभेटी दिल्या, मुलांना पोषण आहार दिला, स्तनदा गर्भवती मातांना आहार दिला, त्यांना मार्गदर्शन केलं, अंगणवाडी सांभाळली, घर सांभाळलं, कुटुंब सांभाळलं, प्रपंच सांभाळला, जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि परीक्षेमध्ये न भूतो न भविष्यती अशी कामगिरी त्या ठिकाणी करून दाखवली। तुमचा विश्वास बसणार नाही, 600 पैकी 443 गुण मिळवत 73.83% माझ्या जळगाव जामोदमधील या ताईने, अंगणवाडी सेविका ताईने या ठिकाणी मिळवलेला आहे। ताई, तुझ्या कार्याला सॅल्यूट आहे। वय फक्त आकडा 57व्या वर्षी अंगणवाडी सेविकाताईने 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। जळगाव जामोद तालुक्यामधील सुनगाव या ठिकाणी कार्यरत असलेल्या 57व्या वर्षी चंदाताई चिंचोलकर असं आपल्या अंगणवाडी सेविकाताईचं नाव आहे, चंदाताई चिंचोलकर, त्यांनी वयाच्या 57व्या वर्षी जी आहे ती परीक्षा पास केलेली आहे। सॅल्यूट आहे। कारण की ताईचा जो काही एकंदरीत आपण बघितलं तर सर्व प्रपंच सांभाळत असताना, कुटुंबाची अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत असताना शिक्षण अर्धवट राहिलेले होते आणि वयाच्या या टप्प्यावरतीही शिकायचं राहून गेलेलं आहे। त्यामुळे ही खदखद त्यांच्या मनामध्ये कायम होती आणि म्हणून ते पुन्हा एकदा यावर्षी फेब्रुवारीमध्ये जी परीक्षा झाली होती 12वीची त्या परीक्षेला त्या बसल्यात आणि अत्यंत घवघवीत असं यश त्यांनी मिळवलं। ताईंना सॅल्यूट आहे। आणि इतर विद्यार्थ्यांसारखा विशेष म्हणजे त्यांचा काय होता, दिनक्रम सुद्धा नव्हता। ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे। दिवसभर काम, दिवसभर जबाबदाऱ्या आणि रात्र उशिरापर्यंत अभ्यास आमच्या ताईंनी केला। या सगळ्या संघर्षामध्ये त्यांनी स्वतःसाठी वेळ काढत शिक्षण पूर्ण केलं। अनेकदा थकवा, जबाबदाऱ्यांचा भार आणि वयाची मर्यादा यांचा सामना सुद्धा त्यांनी केला, परंतु हार त्यांनी मानली नाही। निकाल जाहीर झाल्यानंतर घरच नाही तर संपूर्ण परिसर सुद्धा आनंदामध्ये त्या ठिकाणी न्हाऊन गेला आणि आता शिकून काय करणार या समाजातील विचारांना छेद देत त्यांनी दाखवून दिलं की शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर आत्मसन्मानासाठी देखील असते। चंदाताईची ही वाटचाल अनेक तरुणांसाठी आणि विशेषतः शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। त्यांच्या या यशानं खऱ्या अर्थानं समाज घटकातील खूप मोठ्या स्त्रियांना, महिलांना, लाडक्या बहिणींना खूप मोठा संदेश या ठिकाणी गेलेला आहे। म्हणून पुन्हा एकदा आम्ही चंदाताई चिंचोलकर यांचं मनापासून अभिनंदन करतो। ताईंचं कौतुक आहे। ताई, तुम्ही अशाच पद्धतीनं भरभराट करावी आणि पुन्हा तुम्ही हे जे शिक्षण आहे ते 12वीवर न थांबता पुन्हा ग्रॅज्युएशन सुद्धा करावं अशी आमची तुम्हाला शुभेच्छा आहे। ताई, तुमच्या कार्याला सलाम आहे। खूप खूप धन्यवाद।